प्रकरण 2. सप्तसिंधूत नव्यानं उदय पावलेले आर्य राष्ट्र. डसी आर्य लोकांची अगदी पहिली वसाहत सिंधू नदीच्या तीरावर होऊन त्यांनी आपल्या होमाचा पहिला अग्नी केव्हा जागृत केला, याचा नक्की कालनिर्णय करणं हे जरी हल्लीच्या पौर्वात्य संशोधनाच्या अवस्थेमध्ये धोक्याचे असले तरी हे मात्र निश्चित आहे की इजिप्त आणि वाबिलोन येथील लोकांनी त्यांची भव्य संस्कृती उभारण्याच्या आधीच सिंधू नदीच्या पवित्र जलविचीवरून सुगंधित यज्ञधूम वर्तुळाकार मंडळे घेत घेत वातावरणात विलीन होत होता. दर्याखोरी अंतस्फूर्तीनं निघालेल्या वेदांच्या रुचांनी निनादित होत होती. अचाट साहसे करण्यास प्रवृत्त करणारे त्यांचे अलोट शौर्य, ब्रह्माचे गूढ उकलून काढण्यापर्यंत भरारी मारणारी त्यांची विचारशक्ती, या सर्वांच्या योगानं एका उदात्त आणि सनातन संस्कृतीचा पाया घालण्याचे महत्कार्य त्यांच्या हातून घडणार आहे. हे तेव्हाच स्पष्ट झाले होते ज्या वेळेला आर्य लोकांनी त्यांच्या शेजारच्या भाईबंदांशी, विशेषतः पारसिकांशी असलेला आपला संबंध तोडला. त्यावेळी आर्य लोकांची वसाहत सप्तसिंधूच्या शेवटच्या सीमेपर्यंत पसरली होती. त्याचवेळी त्यांची एकराष्ट्रीयत्वाची कल्पना प्रगल्भतेला पावली होती. इतकंच नव्हे तर त्यांनी तिचे अधिष्ठान नि नामकरण संस्कारही करून टाकले होते. सर्व भूभागावरून एखाद्या ज्ञानतंतूच्या जाळ्याप्रमाणे विखरून ज्या रुचिकर आणि अखंड सरितांनी आर्यांचे जीवन जणू संघटित केले, त्या पूत आणि पावन सरिता श्रेष्ठांबद्दलच्या कृतज्ञताबुद्धीनं प्रेरित होऊन आर्यांनी साहजिकच स्वतःला सप्तसिंधू हे नाम धारण केले आणि याच नामाभिधानाने जगातील अगदी पुराणतम नि प्रथमचा ग्रंथ जो ऋग्वेद, त्यामध्ये सर्व वेदकालीन भारताला संबोधित केले आहे. प्रामुख्याने शेतकरी असलेल्या आर्य लोकांना या सप्तसिंधूबद्दल किती अलौकिक प्रेम आणि आदर वाटत असला पाहिजे, याची आपल्यास योग्य ती कल्पना सहज करता येईल. या 7 नद्यांमध्ये जी अधिराणीप्रमाणे शोभणारी सिंधू, ती तर त्यांना एक राष्ट्रीयत्व नि एक संस्कृती यांचे प्रत्यक्ष दिसणारे एक मूर्त स्वरूपच भासत असे. इमा आपहा शिवतमा इमा राष्ट्रस्य भेषजिः इमा राष्ट्रस्य वर्धिनीरिमा राष्ट्रभृतोपमाः. सप्तसिंधूविषयी आर्यांना असलेला भक्तिभाव. आर्य लोकांच्या पुढील दिग्विजयात त्यांना अशाच सुजला आणि सुफला सरितश्रेष्ठा लाभावयाच्या होत्या. परंतु या सप्तसिंधूविषयी त्यांना जे अनिवार्य प्रेमनी जो आदर वाटत असे, तो ते कधीही विसरू शकले नाहीत. कारण याच सप्तसिंधूंनी त्यांना एक राष्ट्रीयत्वाच्या धाग्यानं बांधून टाकून त्यांच्या पूर्वजांना राष्ट्रीयत्वाची नि संस्कृतीची नौबत वाजवण्यास समर्थ केले होते. अगदी आजच्या दिवसापर्यंत सुद्धा प्रत्येक सिंधू हिंदू, तो कुठेही असला तरी कृतज्ञतापूर्ण अंतःकरणानं याचं स्मरण करील. आपल्या अंतःकरणाला त्यांनी नवीन उत्साह नि नवीन पावनता द्यावी अशी करुणा भाकली. इमं मे गंगे यमुने सरस्वती शतद्रुस्तोमं सचता पुरुष्ण्या असि वन्यां मरुद्वृधे वितस्तयार्जिकिये शृणुया सुषोमया. गंगे च यमुने च इव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलम अस्मिन् सन्निधिं कुरु. संस्कृतमधील सिंधूचे प्राकृत हिंदूत रूपांतर. हे लोक काही केवळ स्वतःलाच हिंदू म्हणून संबोधित होते असं नाही, तर आमच्याजवळ असा निर्णायक पुरावा आहे की शेजारी असलेल्या देशाचे लोकसुद्धा, निदान एका देशाचे लोक तरी त्यांना सप्तसिंधू याच नावाने ओळखीत होते. संस्कृतामधील स हे अक्षर कधीकधी हिंदी अथवा हिंदी व्यतिरिक्तही इतर प्राकृत भाषांमधून ह मध्ये बदलले जाते. उदाहरणार्थ, सप्त हा शब्द केवळ हिंदी प्राकृत भाषांमध्येच नव्हे तर युरोपियन भाषांमधून सुद्धा हप्त या शब्दात रूपांतर पावला आहे. आपल्याकडे सप्ताहाला आपण हप्ता असं म्हणतो. याच सप्तचा हेप्टार्की या शब्दात हप्त असा बदल झालाच आहे. संस्कृतामधला केसरी हा शब्द
जुन्या हिंदीमध्ये केहरी असा होतो. त्याचप्रमाणे सरस्वतीचे रूपांतर पर्शियनमध्ये हरहवती नि असुर याचे अहुर असे होते आणि अव्हेस्ता मध्ये पुरातन पर्शियन लोकांनी आपले वेदकालीन सप्तसिंधू या नावाचे रूपांतर हप्त हिंदू असे केलेले प्रत्यक्ष आढळून येते. याप्रमाणे ऐतिहासिक कालाच्या अगदी अंधुक प्रभातकालीन प्रकाशात सुद्धा आपण सिंधूच्या अथवा हिंदूच्या राष्ट्राचे रहिवासी होतो असं आढळून येतं आणि ही गोष्ट आपल्या इकडील पुराणकालीन विद्वान लोकांनाही माहीत होती. भविष्य पुराणामध्ये सर्व म्लेंछ भाषा संस्कृत भाषेपासून उत्पन्न झाल्या आहेत याविषयी विवरण करीत असता हे वरील सत्य नमूद करून ठेवून पुढे म्हटलंय की संस्कृतस्यैव वाणी तु वर्षम उह्यताम अन्ये खंडे गता सैव म्लेच्छा ह्या आनंदिनो अभवम पितृपैत्र भ्राता च बादराः पतिर एव च सेती सा यावनी भाषा यश्वश्चास्यस्तस्था पुनः जानुस्थाने जैन शब्दः सप्तसिंधुस्तथैव च हप्त हिंदूर्यावनी च पुनर्नय्या गुरुंडिका. याप्रमाणे पर्शियन लोक आपल्या वेदकालीन आर्यांना हिंदू म्हणूनच संबोधित असत हे आपल्याला कळलं. त्याचप्रमाणे त्यावेळची भरभराटीला आलेली सर्व लांब लांबची राष्ट्रे ही आपल्याला हिंदू म्हणूनच ओळखीत असली पाहिजे. कारण हे आपणास माहीत आहे की सामान्यतः एखाद्या परकीय राष्ट्राशी आपला परिचय झाला म्हणजे आपण ज्या राष्ट्रांच्या अथवा लोकांच्या मार्फत त्या राष्ट्राला ओळखू लागलो ती राष्ट्रे त्याला ज्या नावानं संबोधित असतात त्याच नावाने आपणही त्याला संबोधितो. इतकंच नव्हे तर प्रत्यक्ष सप्तसिंधूच्या टापोतील इतस्ततः पसरलेल्या मूळच्या रहिवाशांच्या जातीही आर्य लोकांना भाषाशास्त्रातील नियमांप्रमाणे त्यांच्या स्थानिक भाषेत हिंदू म्हणूनच संबोधित असल्या पाहिजेत. यापुढे जसजशा संस्कृत भाषेपासून प्राकृत भाषा उत्पन्न होऊ लागल्या तसतसे या सप्तसिंधूंच्या वंशजांपैकी बहुतेक जण आर्यांमध्ये मिसळून गेलेले अथवा एकमेकात शरीरसंबंध होऊन उत्पन्न झालेले जे लोक या सर्वांनी बाहेरील देशातील लोकांच्या संसर्गाशिवाय स्वतःला हिंदू म्हणून घेतले असेल. कारण संस्कृतामधील स हा ज्याप्रमाणे परकीय भाषेत त्याचप्रमाणे हिंदी प्राकृत भाषांमध्येही ह मध्ये रूपांतरित होतो. म्हणून निस्संदेह असलेल्या लेखी पुराव्यावरून असं स्पष्ट होतं की आपल्या मूळ पुरुषांनी आपल्या राष्ट्राला नि आपल्या जातीला अगदी पाळण्यातले नाव म्हणून सप्तसिंधू अथवा हप्तसिंधू हेच नाव पसंत करून धारण केले आणि त्यावेळी ज्ञात असलेल्या सर्व जगालाही आपण सिंधू अथवा हिंदू याच नावाने माहिती होतो. अतिप्राचीन किंवा प्राचीनतर नाव आत्तापर्यंत आपण फक्त लेखी पुराव्याच्या आधारेच विवेचन करीत होतो. परंतु आता मधून तर्काच्या प्रदेशात पाऊल टाकल्या वाचून आम्हाला राहवत नाही. आत्तापर्यंत आम्ही आर्यांच्या मूळ वसतिस्थानाबद्दलच्या कोणत्याच सिद्धांतावर आमची मदार ठेवली नाही. परंतु जर पुष्कळांनी मान्य केलेल्या आर्यांनी हिंदुस्थानाबाहेरून हिंदुस्थानात प्रवेश केला या सिद्धांतावर विश्वास ठेवला तर अशी एक जिज्ञासा उत्पन्न होते की आर्य लोकांनी त्यांच्या या नूतन आपल्या म्हटलेल्या घराला जी नावे दिली ती त्यांना कुठून सुचली असली पाहिजेत. ज्या वेळेला आपण एखादा नवीन देखावा पाहतो किंवा नवीन प्रदेश आक्रमण करतो त्यावेळी त्यांना आपण तेथील लोक ज्या नावांनी संबोधित असतील त्याच नावांनी बहुतेक अंशी संबोधू लागतो. हे सामान्यतः खरं नाही काय? आता पुष्कळ वेळेला नवीन देखाव्यांना आपण आपल्या जुन्या नावांच्या स्निग्ध स्मरणाने जुन्या स्थलांचीच नावे देतो. हे खरं आहे. आणि विशेषतः जो प्रदेश अजून कसला गेला नाही नि ज्यामध्ये लोकवस्ती अल्प आहे अशा अभिनव प्रदेशात हे अधिक रीतीने घडते. परंतु जेव्हा नवीन प्रदेशाला दिलेली नावे जुन्या प्रदेशात होती
असे निस्संदेह रीतीने कोणी सिद्ध करून देईल, तेव्हाच वरील कारण समाधानकारक ठरेल. नि इतके झाले तरीही हे कोणाला नाकबूल करता येणार नाही की नवीन प्रदेशाला पूर्वीच्याच त्यांच्या नावांनी संबोधावयाचे, याच पद्धतीने अधिक अवलंबन केले जाते. आपण आता हे निश्चयाने सांगू शकतो की सप्त सिंधूच्या प्रदेशात तुरळक का होईना, परंतु इतस्ततः पसरलेल्या जातींची वस्ती होती. त्यापैकी काही जण या नवीन आलेल्या पाहुण्यांशी स्नेहभावाने वागत आणि त्यापैकी काही काही व्यक्ती तर आर्य लोकांना मार्गदर्शक झाल्या नि ज्या प्रदेशांविषयी आर्य लोकांना परकीय म्हणून काही माहिती नव्हती, त्यांची नावे नि त्यांचे विशेष त्यांनी आर्य लोकांना निवेदन केले. विद्याधरात्स्य रोयक्ष रक्षो गंधर्व किन्नरहा. यापैकी काही सर्वच सर्वस्वी आर्य लोकांशी शत्रुत्व करीत नव्हते, कारण पुष्कळ वेळेला त्यांच्या परोपकारीपणाचे नि सद्वृत्तीचे वर्णन केलेले आढळते. यावरून हे शक्य दिसते की या महानद्यांना जी नावे पूर्वी होती त्यापैकी बहुतेक नावे आर्य लोकांनी संस्कृत रूपे देऊन अंगीकृत केली असावीत. या प्रकारची अनेक उदाहरणे पुढे जसजसे आर्य लोक या जातींना नि त्यांच्या भाषांना आपल्यात मिसळून घेऊ लागले तसतशी दृष्टीस पडतात. उदाहरणार्थ पुढील शब्द पहा: शलकंटकटा, मलय, मिलिंद, अलसंदा अर्थात अलेक्झांड्रिया, सुलूव अर्थात सेल्युकस इत्यादी. हे जर सर्व खरं आहे असं मानलं तर महानदी सिंधू ही आपल्या देशाच्या मूळच्या रहिवाशांना हिंदू या नावाने माहीत होती नि काही ठिकाणी संस्कृत भाषेत ह च्या ऐवजी स घालतात. या नियमाप्रमाणे आर्य लोकांनी आपल्या उच्चार विशेषान्वये त्याला सिंधू नामाभिधान दिले. याप्रमाणे हिंदू हे नाव या भूमीला नि तिच्या रहिवाशांना इतक्या अगणित कालापासून प्राप्त झाले असले पाहिजे की वैदिक कालामध्ये सिंधू हे नाव देखील त्या मानाने मागूनचे नि त्यापासून उत्पन्न झालेले ठरते. जर सिंधू या नावाचा उगम ऐतिहासिक कालाच्या अंधुक संधिप्रकाशात सापडतो असे धरले, तर हिंदू या शब्दाचा उगम या अंधुक संधिप्रकाशाच्याही मागे इतक्या पुरातन कालापर्यंत जातो की तिथे दंतकथेची तीव्र टोक बोथट होते नि तो कालनिर्णय करणं अशक्य होऊन जातं. सिंधू अथवा हिंदूसारख्या धाडसी लोकांचे पराक्रम मग पुढे फक्त पंचनद किंवा पंजाब या प्रांतापुरतेच मर्यादित राहणे शक्य नव्हते. पंजाब पुढील मोठमोठाली सुपीक मैदाने कोणातरी अचाट उद्योगनी सामर्थ्य असलेल्या लोकांना जणू काय आव्हानच करीतच उभी होती. एका पाठीमागून एक अशा अनेक हिंदूंच्या टोळ्या आपल्या पंजाबच्या जन्मभूमीपासून निघाल्या नि लवकरच त्यांनी जणू काय परमेश्वरानेच आपल्याला एक महत्कार्य नेमून दिलं आहे अशा भावनेनं त्या महत्कार्याचे पवित्र दर्शक म्हणून आपला यज्ञाग्नी घेऊन पुढे पसरलेला अगदी तुरळक वस्तीचा अफाट प्रदेश वसाहती करून त्यांनी व्यापून टाकला. त्यांनी अरण्ये कापली, शेती जिकडे तिकडे भरभराटीला आणली, शहरे वसवली, राज्ये उदयास आणली नि त्याप्रमाणे निसर्गनिर्मित तुमुल माजलेल्या रानास मानवी हस्ताचा स्पर्श करून त्यांचे स्वरूपच सगळे पालटून टाकले. परंतु ज्यावेळी ही वर वर्णन केलेली अचाट कृत्ये आर्य लोक करीत होते, त्याचवेळी त्यांच्या स्वभावधर्माला जुळेल नि बदललेल्या परिस्थितीला अनुरूप होतील अशी एक लवचिक राज्यव्यवस्था ते निर्माण करीत होते. जसजसा काळ लोटत गेला तसतसे त्यांच्या नवीन वसाहतीमधले अंतर वाढत गेले नि निरनिराळ्या उत्क्रांत जातीचे नवीन लोक त्यांच्या संस्कृतीमध्ये मिसळत चालले. निरनिराळ्या वसाहती आपल्या स्वतःच्याच राजकीय हितसंबंधांच्या दृष्टीनं जीवन व्यापार करू लागल्या. नवीन नवीन संबंध जडू लागले नि त्यामुळे जरी पूर्व ऋणानुबंध नष्ट झाले नाहीत, तरी नवीन संबंध अधिकाधिक प्रबळ नि चिरस्थायी होऊ लागून त्यामुळे जुन्या संस्कृतीची नि जुन्या परंपरेची नावे मागे पडत गेली.
काहींनी आपणास कुरु हे नाव धारण केले, तर काहींनी काशी, विदेह, मगध अशी नावे धारण केली आणि त्यामुळे पूर्वीचे जुने सिंधू अथवा हिंदू हे नाव प्रथम दुय्यम बनून अखेर विस्मृत होऊन गेले. याचा अर्थ असा नाही की एक राष्ट्रीयत्वाची नि एक संस्कृतीची भावना नष्ट झाली, परंतु त्या भावनेला दुसरी नावे नि दुसरी स्वरूपे प्राप्त झाली. नि त्यापैकी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाची निर्मिती म्हणजे चक्रवर्ती पदाची होय. शेवटी एक राष्ट्र नि एक देश निर्माण करण्याचे जे महत्कार्य सिंधूंनी आपल्यापुढे ठेवले होते, ते ज्यावेळी अयोध्येच्या वीर्यशाली राजपुत्राने श्रीरामचंद्राने प्रत्यक्ष लंकेमध्ये विजयभराने प्रवेश केला नि वस्तुतः हिमालयापासून तो दक्षिण समुद्राच्या सीमांतापर्यंत सर्व भूमी एकछत्री सत्तेखाली आणली, त्यावेळी आपल्या भौगोलिक विस्ताराच्या दृष्टीनं पूर्णतेला गेले. ज्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी सोडलेला अश्वमेधातला विजयाश्व हा दशदिशांना फिरून अजेय आणि अजिंक्य असा ठरून पुनरपी अयोध्येला परत आला, नि पराक्रमी पुरुषावतंस प्रभू रामचंद्रांच्या साम्राज्य सिंहासनावर ज्यावेळी ते दिग्विजयी श्वेत साम्राज्य छत्र उघडले गेले, त्याचप्रमाणे केवळ आर्यांच्या वंशातील भूपतींनीच नव्हे, तर दक्षिणेतील देशांचे नृपती हनुमान, सुग्रीव, विभीषण यांनीही जेव्हा प्रेमनिर्भरतेनं प्रभू रामचंद्रांचे साम्राज्यपद मान्य केले, तोच दिवस आपल्या हिंदू जातीचा खरा जन्मदिन होय. हाच आपला खरा राष्ट्रीय दिन होय, कारण आर्य नि अनार्य हे दोघेही एकत्र होऊन एका संघटित राष्ट्राचा त्या दिवशी जन्म झाला. त्या दिवशी रामचंद्रांच्या आधीच्या अनेक पिढ्यांच्या प्रयत्नास सफलता येऊन त्यांच्यावर यशाचा कळस चढला नि त्याने पुढील पिढ्यांना एक नवीन आणि संयुक्त ध्येय, एक संयुक्त निशाण, एक संयुक्त कार्य आखून दिलं. यांच्या मागून झालेल्या पिढ्यांनी तत्प्रित्यर्थ समजून अथवा न समजून अखंड झगडा चालवला नि प्रसंगी प्राणसमर्पणही केले. अन्य नावे. संयुक्त, एकजीव होण्याच्या कल्पनेला जर तिच्यातील सर्व अर्थ चटकन कळवणारे एखादे व्यापक नाव प्राप्त झाले, तर त्या कल्पनेचा जोम वाढतो. आर्यावर्त अथवा ब्रह्मावर्त हे शब्द, जी संयुक्त बनण्याची क्रिया थेट सिंधू नदीपासून आसमुद्र भूभागावर सुरू झाली होती आणि जिचा उद्देश एक राष्ट्र निर्माण करणे हा होता, त्याचे यथार्थ स्वरूप दर्शवण्याला अपुरे पडू लागतात. आर्यावर्त याची व्याख्या त्या वेळेच्या पुराण लेखकांनी हिमालयापासून विंध्य पर्वतापर्यंत पसरलेला प्रदेश अशीच केली आहे. आर्यावर्तः पुण्यभूमिर्मध्यम विंध्य हिमालयोः ही व्याख्या नि हे नाव जरी त्या वेळच्या अस्तित्वात असलेल्या परिस्थितीला सर्वस्वी युक्त होते, तरी नि त्या वेळच्या परिस्थितीला ते लागू होते. एवढ्याचकरिता ज्यावेळी आर्य आणि अनार्य लोक यांच्या संमिश्रणानं बनलेल्या आणि विंध्य पर्वताच्या निमुळत्या शिखरांच्या पलीकडे दूरवर प्रदेशात ज्यांनी आपली संस्कृती, आपले साम्राज्य प्रस्थापित केले होते, त्या संयुक्त जातीला ते नाव पूर्णार्थक दर्शक होण्यास अपुरे पडले. याप्रमाणे विस्तार पावलेल्या राष्ट्राला तत्सदृश नामाभिधान शोधून काढण्याचे आवश्यक कार्य ज्यावेळी भरतवंश सर्व जगावर राजसत्ता चालवू लागला, त्यावेळी अंशतः तडीला गेले. हा भरत कोण होता? तो वेदकालीन होता की दुष्यंती भरत होता? याविषयी कोणत्या तऱ्हेनं तर्कवितर्क करीत न बसता अथवा त्यानं जे केले याविषयी कालनिर्णयाच्या खटपटीत न पडता तूर्त आपण फक्त इतकेच ध्यानात ठेवले तर पुरे आहे की आर्यावर्तात आणि दक्षिणापथ या प्रदेशात राहणाऱ्या सर्व लोकांनी त्याचे नाव स्वीकृत केले इतकेच नव्हे, तर आपल्या मातृभूमीला आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे बनलेल्या साम्राज्याला त्याचेच नाव देण्यात त्यांना धन्यता वाटली. त्याप्रमाणे दक्षिणेच्या बाजूला जसजसे क्षितिज वाढू लागले, तसतसा साहजिकच या संस्कृतीचा केंद्रबिंदू सप्तसिंधूतून बदलून गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये येऊन बसला. सप्तसिंधू, आर्यावर्त,
किंवा दक्षिणापथ ही नावे बदलून जाऊन त्यांच्या जागी अधिक भव्य असे भरतखंड हे नाव प्राप्त झाले. या नावात एकदम हिमाचलापासून तो थेट समुद्रापर्यंतचा प्रदेश समाविष्ट होऊ लागला. हेच सत्य त्यावेळच्या मोठमोठ्या विचारी लोकांच्या मनामध्येही सर्व व्यापक कल्पना जेव्हा प्रथम उद्भवू लागली, त्यावेळी त्यांनी केलेल्या आपल्या राष्ट्राच्या व्याख्येवरून अगदी स्पष्ट होते. विष्णू पुराणामध्ये केलेल्या खाली दिलेल्या संक्षिप्त व्याख्येतून अधिक सुंदर व्याख्या आपल्याला कुठे मिळणार नाही. ती व्याख्या अशी: उत्तरम यस्य समुद्रश्च हिमाद्रेश्च एव दक्षिणम वर्षम तद् भारत नाम भारती यत्र संततीः. नामाभिधान कसे केले जाते, तरी पण हे नवे भारतवर्ष हे नाव आपल्या मूळच्या सिंधू अथवा हिंदू या नावाला काही अजिबात नष्ट करू शकले नाही, किंवा त्याच्या योगानं ज्या सरिष्ठेच्या सिंधू नदीच्या वक्षस्थलावर आपल्या मूळ पूर्वजांनी आणि आपल्या अखिल जातींनी जीवनदुग्धाचे यथेच्छ पान केले, तिच्यावरचे अनिवार्य प्रेमही आपण विसरू शकलो नाही. सिंधू नदीच्या तीरातीरानं पसरलेल्या सीमेवरचा आपला प्रदेश अजूनही सिंधू राष्ट्र याच पुराण नावाला चिकटून आहे आणि आपल्या सर्व संस्कृती वाङ्मयांमध्ये सिंधू सौवीर हे आपल्या राजकीय संघटनेचे मूलभूत आणि महत्त्वाचे घटक याच दृष्टीने उल्लेखिले जातात. भारतीय महायुद्धात सिंधू सौवीरचा राजा हा प्रामुख्याने दिसून येतो. तो भारताचा निकटवर्ती संबंधी होता असा उल्लेख आढळतो. सिंधू राष्ट्राच्या सीमा जरी वेळोवेळी बदलत गेल्या, तरी ते बोलत असलेली भाषा मात्र त्यांना त्याही वेळेला नि हल्लीही ती एक स्वतंत्र जाती आहे हे सिद्ध करते. मुलतानापासून तो थेट खाली समुद्रापर्यंत जी सिंधी या नावाची भाषा बोलली जाते, त्यापासून हे निश्चितपणानं सिद्ध होतं की ते लोक भौगोलिक आणि राजकीय दृष्ट्या आपल्या हिंदी लोकांचेच एक अंशभूत घटक आहेत. हिंदुस्थानामध्ये जरी आपले मूळचे राष्ट्रीय नाव भरतखंड या नावाने लुप्तप्राय केले, तरी परदेशातील लोकांनी या बदललेल्या नावाकडे मुळीच लक्ष दिलं नाही आणि लोकांनी त्यातही आपल्या सीमेवरच्या प्रांतांचे जुने नावच कायम राहिल्यानं शेजारच्या पारशी, ज्यू, ग्रीक नि इतर लोकांनी आपल्याला आपल्या जुन्या सिंधू अथवा हिंदू या नावानंच नित्य संबोधण्याचे चालू ठेवले. त्यांनी सिंधू अथवा हिंदू हे नाव फक्त पूर्वीप्रमाणे सिंधू नदीच्या आसमंतात भागालाच काही मर्यादित करून ठेवले नाही, तर ज्या ठिकाणी पूर्वीच्या सिंधूंनी जाऊन वसाहती केल्या नि वाढवल्या, त्या सर्व राष्ट्राला त्यांनी ते पूर्वीचेच नाव निश्चित केले. अव्हेस्ता कालीन पारशी लोक आपल्याला हिंदू म्हणूनच ओळखतात. ग्रीक लोकही उच्चारातील कठोर शब्द गाळून इंडोज असे संबोधू लागले. याच ग्रीक लोकांचे अनुकरण करून जवळजवळ सर्व युरोप नि तदनंतर अमेरिका ही हिंदू किंवा इंडियन याच नावाने आपल्याला उल्लेखू लागली. प्रत्यक्ष आपल्यामध्ये येऊन इतके दिवस राहिलेल्या ह्युएन सिंग ही आपणाला शिंतू अथवा हिंदू असेच नेहमी म्हणतो. पर्शियन लोक मात्र अफगाणिस्तानाला श्वेत भारत असं म्हणत असत. परंतु असली थोडीशी उदाहरणे जर वगळली, तर बहुतेक कोणतेही परकीय लोक आपले मूळचे नाव विसरले नव्हते नि भारत हे नूतन नावही त्यांनी ग्रहण केले नव्हते. थेट आजतागायत सर्व जग आपल्याला हिंदू याच नावानं ओळखतं. आपल्या देशाला हिंदुस्थान असंच म्हणत. जणू काय ज्यांनी प्रथम या नावाची स्वतःकरिता पसंती केली, त्या आल्या वेदकालीन पूर्वजांच्या इच्छेला मान देण्याकरिताच अखिल जगत आपणाला त्याच नावाने संबोधित करत आले आहे. परंतु कोणाचेही नामाभिधान हे स्वतःच्या आवडीवर इतकेसे अवलंबून राहत नाही, तर ते सामान्यतः इतर लोकांना काय म्हणावेसे वाटते यावरच अवलंबून असते. वास्तविक पाहता नाव हे केवळ याचकरिता अस्तित्वात येतं. स्वात्मता ही आपल्याला अवाकरितेनं नि कोणत्या नावा वाचून इतकेच नव्हे, तर कोणत्याही आकारा वाचून ज्ञात होत असते. परंतु स्वात्मतेचा ज्यावेळी परकीयत्वाशी संबंध किंवा विरोध येतो, त्याच वेळी फक्त जर हिला इतर वस्तूंबरोबर व्यवहार करण्याची जरूर असेल अथवा
इतर हिच्याशी व्यवहार करण्याचा आग्रह धरतील, तर नामनिर्देशाची आवश्यकता उत्पन्न होते. दोघांनीच खेळता येण्यासारख्या खेळाप्रमाणेच ही गोष्ट आहे. सर्व जगाचीच जर अशी इच्छा असेल, की एखाद्या विवक्षित शिक्षकाला अथवा विवक्षित विनोदी गृहस्थाला अष्टावक्र अथवा मुल्ला दो प्याजा असं म्हणावायचं, तर मग त्याच्या आवडीनिवडीचा प्रश्न शिल्लक न राहता तो बहुतेक त्याच नावानं संबोधिला जातो. जगानं पसंत केलेले नाव जर आपल्या आवडीच्या अगदीच विरुद्ध नसेल, तर आपण पसंत केलेल्या सर्व नावांना ते मागे टाकण्याचाच अधिक संभव असतो. उदाहरणार्थ, पागे, मुजुमदार, पेशवे हे शब्द पहावे. परंतु सर्व जगानं जर असे एखादे नाव शोधून काढले, की जे आपल्या पूर्ववैभवाचे किंवा प्रेमाचे निदर्शक आहेत, तर मग असे नाव इतर नावापेक्षा जास्त प्रचारात येते इतकंच नव्हे, तर तेच इतर नावापेक्षा अधिक चिरंतन होते. या नियमात नि ज्या परिस्थितीनं प्रथम जगाशी आपला संबंध आणला नि मग त्याच्याशी भयंकर झगडा सुरू झाला, त्या परिस्थितीनं आपले हिंदू हे नामाभिधान पुन्हा एकदा इतक्या प्रामुख्यानं प्रस्थापित केले, की त्या योगानं आपले अत्यंत प्रिय असलेले भरतखंड हे नाव सुद्धा मागे पडले.